प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या अडचणींमध्ये वाढ। सुपेकरांनी 500 कोटी मागितल्याचा अमरावती कारागृह बंदिस्त कैद्याच्या वकिलाचा आरोप। जेसीबी व्यवहारामध्ये हगवणेंची बदमाशी। बँकेचे अधिकारी असल्याचं भासवत हगवणेंच्या माणसांकडून जेसीबी जप्त, तर वादातील जेसीबी जप्त केला नसल्याचं इंडसइंड बँकेचं स्पष्टीकरण। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन। 76 किलोमीटरचा शेवटचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला करणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण। नवी मुंबईकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका होणार। वाशीहून मानखुर्दकडे जाणाऱ्या पुलाचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंबंधी कसलीही चर्चा सुरू नाही। संदीप देशपांडे यांचं स्पष्टीकरण। 2014 आणि 2017ला जीप पोळली आहे, आता ताक सुद्धा फुंकून पीत असल्याचं वक्तव्य। बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयोत्सवाच्या दरम्यान चिन्नस्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी। 11 जणांचा मृत्यू, 33 जण जखमी। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। चिन्नस्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश, तर दुर्घटनेमधल्या मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत। बंगळुरूमधल्या चेंगराचेंगरीवरून राजकारण। काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणामुळे 11 जणांचा मृत्यू, भाजपचा आरोप, तर अनियंत्रित गर्दीमुळे उपाययोजना करण्यासाठी अपुरा वेळ मिळाला। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची सारवासारव। देशामध्ये जातीय जनगणनेसोबतच जनगणना 2 टप्प्यांमध्ये होणार। 1 ऑक्टोबर 2026 पासून जनगणनेचा पहिला टप्पा, तर महाराष्ट्रासह उर्वरित भारतामध्ये 1 मार्च 2027 पासून जनगणना। राज्यामध्ये कोरोना बळींची संख्या 17वर। नवी मुंबई आणि डोंबिवलीमध्ये काल प्रत्येकी 1 मृत्यू। बुधवारी मुंबईमध्ये 32 नवे रुग्ण। मे पासून 535 रुग्णांची नोंद। 11वी प्रवेश नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस। दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज करता येणार। आतापर्यंत 12,20,000 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज।